खरीप हंगामासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी टाळेबंदीच्या काळात पेरणीपूर्व मशागतीची कामे उरकली। दरम्यान पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला असून पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत व पेरणीसाठी सज्ज झाला आहे। त्यामुळे बाजारपेठेत बी बियाणे खते खरेदीसाठी शेतकऱ्यांनी गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे। सकाळपासून येथील तुकाराम चौक ते टावर चौक येथे छोट्या मोठ्या वाहनांची गर्दी झाली होती। या मार्गावर बी बियाणांची व खतांची दुकाने असल्याने शेतकऱ्यांनी गर्दी केली होती। यंदा मृगाचा पाऊस वेळेवर झाल्याने शेतकरी आनंद व्यक्त करीत आहेत। कोरोनाचे संकट असतानाही शेतकऱ्यांनी नव्या आशेने शेती मशागतीची सुरुवात केली आहे। यावेळी तालुक्यात सर्वाधिक पेरा हा सोयाबीनचा होतो। यंदाही सोयाबीनचाच पेरा होणार आहे। त्यासाठी बहुतांश शेतकरी घरगुती बियाणांचा वापर करीत आहेत। शेतकरी आलेले आहेत आमच्याकडे, कारण की आता पावसाचं आगमन झालेलं आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा कल आता पेरणीकडे वळत आहे। त्यासाठी आता सध्या लोकांचा जो कल आहे पेरणीसाठी हा सोयाबीनकडे खूप जास्त प्रमाणात दिसत आहे। कॉटन म्हणजे बरेचसे प्रमाण कमी झालेले आहे आणि उडीद मूग तर हे जे आहे हे खूप नगण्य झाल्यासारखं वाटत आहे। एकदम चांगल्या दर्जाचं बियाणं, त्याचं जर्मिनेशन पाहून 5 दिवस पोत्यात असं झाकून ठेवलं, दाणे मापून त्याच्यातलं जर्मिनेशन 80-85% आलं। कमी खर्चात घरचंच बियाणं, त्याले बीज प्रक्रिया करून आम्ही पेरणं सुरू केलं। गुरुदेव इसमोरे, विदर्भ न्यूज, तेल्हारा।